शरद पवार यांच्यासह प्रतिभा पवार आणि रोहित पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला सहयोग सोसायटी या ठिकाणी पवार कुटुंबियांसह कार्यकर्त्यांची गर्दी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट घेतली। शरद पवार पार्थ आणि जय पवारांमध्ये बारामतीमध्ये 2.25 तास चर्चा। स्मारक आणि विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती। विमान अपघात होण्याआधी सकाळी साधारणतः 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल। कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका। विमानातून कोणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना स्फोट झाला। सरपंच कल्याण आटोळे यांचा हा दावा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते। फडणवीसांना विलिनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय, मला माहित नाही, शरद पवारांचे हे उत्तर। विलिनीकरण करायचं की नाही हा आमच्या पक्षाचा निर्णय आणि आम्हाला कधीही भाजपकडून हस्तक्षेप झाल्याचं वाटलं नाही। तटकरे यांची स्पष्टोक्ती तर पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचा विषयच नाही असंही वक्तव्य। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। आपण ते कधी बघा, वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। दादांचा पक्ष हा पटेलांचा नाही। पटेल आणि तटकरेंचे दोन्ही पाय भाजपमध्ये। राऊतांची ही टीका, तर पटेलांनी राज्याला पटेल असंच करावं। प्रफुल्ल पटेल यांच्या राज ठाकरेंवरील टीकेवरून राऊतांचा हा टोला। प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी। पटेलांचे, तटकऱ्यांचे, आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे। राऊत सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेतात। राऊतांच्या भूमिकांसंदर्भात आता नवनाथ बन यांचं हे उत्तर। राऊतांचं डोकं तरी त्यांच्या पक्षात आहे का असा प्रश्न पडतो। पटेलांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। संजय राऊत यांचे 2 पाय राष्ट्रवादीमध्ये आहेत। संजय राऊत यांचे हात काँग्रेसमध्ये आहेत। संजय राऊत यांचं डोकं तरी उभाटा गटामध्ये आहे का, हा माझा सवाल आहे।